आज दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी पाचोरा शहरातील लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्था अनाथालयाचे संस्था चालक योगेश महाराज धामणगावकर व सौ सुनीताताई पाटील या दोघांनी आज भागवत एकादशीच्या निमित्ताने सर्व वारकरी बांधवांसाठी व नुकतेच झालेल्या तरुण वारकरी मुलांसाठी भजनाचे व फराळाचे आयोजन केले होते। सदर कार्यक्रमात परिसरातील सर्व ज्येष्ठ वारकरी आणि तरुण मुलं यांना आमंत्रित करण्यात आले होते। या कार्यक्रमाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला। तर विशेष बाब म्हणजे या कार्यक्रमाला आल्यानंतर उपस्थित तरुणांमध्ये शेकडो तरुणांनी आजच्या दिवशी गळ्यात तुळशी माळ घालून निर्व्यसनी व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला। त्यात विशेष करून पुनगाव येथील माजी सरपंच चिंतामण पाटील सह गावातील अनेक तरुणांनी वारकरी संप्रदायाची तुळशीची माळ गळ्यात घालून योगेश महाराज यांच्याकडून दुपारी 12 वाजता दीक्षा घेतली। आदरणीय योगेश महाराज व पाचोरा पोलीस स्टेशनचे PSI योगेश गणगे यांनी 1008 तरुण वारकरी करण्याचा संकल्प हाती घेतलेला आहे। तर तरुण देखील स्वतःहून वारकरी शिक्षण संस्थेमध्ये येऊन गळ्यामध्ये माळा घालून व्यसनमुक्त होण्याचा संकल्प घेत आहेत। तसेच परिसरातील मोंढाडे, अंतुर्ली, पाचोरा शहरातील कृष्णापुरी परिसर, सिंधी कॉलनी, मांडकी, गिरड, वागुलखेडा, खडकदेवडा व इतर गावातील तरुणांनी सुद्धा माळ घालून व्यसनमुक्त राहण्याचा संकल्प केला। सदर कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ कीर्तनकार रवींद्र महाराज तारखेडेकर, दगाजी महाराज व माधव महाराज बिल्दीकर, परिसरातील सर्व भजनी मंडळ उपस्थित होते। कार्यक्रमांमध्ये लक्ष्मी माता वारकरी शिक्षण संस्थेच्या सुनीताताई पाटील यांचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला आणि तसेच त्यांच्यासोबत सर्व उपस्थित यांनी एकादशी निमित्ताने फराळाचा लाभ घेतला। सदर कार्यक्रमाला पाचोरा शहरातून सर्व प्रतिष्ठित व्यक्ती हजर होते व कार्यक्रमाच्या माध्यमातून बोलताना महाराजांनी अजूनही इतर तरुणांना आपल्या जीवनामध्ये व्यसनमुक्ती राहून एक सुसंस्कृत समाज घडवण्यासाठी आपण प्रयत्न करावा असे आवाहन केले। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।